नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आज मी बनवून घेतलं मावा खोबऱ्याच्या वड्या। वड्या बनवण्यासाठी मी घेतली अर्धा किलो साखर, 1 पाव मावा, 1 पाव रेडीमेड खोबऱ्याचा किस, पिस्त्याचे काप आणि चवीसाठी विलायची। सगळ्यात आधी मोठ्या कढईमध्ये पाक बनवून घ्यायचा। त्याच्यासाठी साखरमध्ये 1 वाटी पाणी टाकलं आणि साखर विरघळेपर्यंत कालवून घ्यायचा। चमच्याला चिकट लागला की त्याच्यात 1 वाटी मावा तो मिक्स करायचा। मावा चांगला मिक्स झाला का लगेच खोबऱ्याचा किस देखील टाकायचा आणि हे सारण चांगलं परतून घ्यायचं। हे सारण कमी गॅसवर 7 ते 8 मिनिट परतून घ्यायचं। कढईपासून सुटायला लागलं म्हणजे सारण तयार आहे। त्याच्यात विलायची पावडर टाकली। लगेच गरम असतानाच एका ताटाला तूप लावायचं आणि संपूर्ण सारण त्याच्यात ओतायचं। आता हे सारण व्यवस्थित सेट करून घ्यायचं। वरून पिस्त्याचे काप टाकायचे आणि 5-6 मिनिटात थंड झाल्यावर लगेच पाहिजे त्या आकारात सुरीने वड्या कट करून घ्यायच्या। गणेश उत्सवातील एकादशीसाठी प्रसाद म्हणून ह्या वड्या आपण वापरू शकतो। नक्की बनवून बघा। धन्यवाद।